नमस्कार, मी डॉक्टर शुभम, MBBS MD मेडिसिन. कल्पना करा, एक आजार जो दरवर्षी लाखो लोकांचा जीव घेतो आणि त्यावर लस तयार होते. हो, लस एकाला इम्पॉसिबल वाटतंय ना, पण रशिया म्हणतोय त्यांनी कॅन्सरवर लस तयार केली आहे. पण प्रश्न असा, ही विज्ञानातील क्रांती आहे का, की फक्त माठळा पकडण्यासाठीचा दावा? थोडं मागे जाऊयात. कोविडच्या काळात आठवतंय का, जगभरात सगळे गोंधळलेले आणि अचानक रशिया पहिलं कोविड लस म्हणजे स्पुटनिक 5 जाहीर केलं. तेव्हा शंका घेतली गेली, पण ती लस रशियासाठीचं गौरवाचं प्रतीक ठरलं. आता पुन्हा रशिया चर्चेत आलाय, यावेळी कोविडसाठी नाही तर कॅन्सरसाठी. पण थांबा, कॅन्सरवर लस कशी काय? कॅन्सर म्हणजे तर आपल्याच पेशी बेकाबू होणं, मग लस कसं कामी येणार? इथेच विज्ञान सुरू होतं. साधारण लसी शरीराला बाहेरून आलेल्या शत्रूंविरुद्ध लढायला शिकवतात, पण कॅन्सर तो तर आपल्याच पेशींमधून येतो. मग उपाय काय? रोगप्रतिकारक शक्तीला फसव्या पेशी ओळखायला शिकवायचं. आणि हीच रशियाची कल्पना. लस शरीराला शिकवते, ही पेशी तुमची नाही, ही शत्रू आहे. हे असं समजा, आपली रोगप्रतिकारक शक्ती म्हणजे एक सुरक्षा रक्षक. तो कोण घरचा कोण परका हे ओळखतो, पण कॅन्सर पेशी त्या वेषांतर करून घरच्यासारख्या दिसतात. लस म्हणजे त्या रक्षकाला वॉन्टेड पोस्टर दाखवणं. आता रक्षकाला नेमकं कळतं कोणाला पकडायचं. छान वाटतंय ना, पण खरी अडचण आहे, हे आज वास्तव्यात आलंय का, की अजून स्वप्न आहे? रिपोर्ट सांगतायत रशियन वैज्ञानिकांनी प्रयोगशाळेत सुरुवातीच्या चाचण्या केल्या आहेत. काही निकाल उत्साहवर्धक आहेत. त्यांचा दावा आहे ही लस उपचार करेलच, शिवाय जास्त धोका असणाऱ्यांमध्ये कॅन्सर टाळायला मदत करेल. पण अजून खूप बाकी आहे. मोठ्या प्रमाणावर चाचण्या, जागतिक मान्यता आणि अनेक वर्षांचा अभ्यास. मग प्रश्न उरतो, रशिया इतक्या घाईने का बोलतोय? हे खरं विज्ञान आहे का, की राजकारणही त्यात मिसळलंय? एक गोष्ट मात्र खरी, कॅन्सर हा फक्त रोग नाही, तो प्रत्येक कुटुंबाला हादरणारा अनुभव आहे. म्हणूनच जेव्हा कोणी कॅन्सर लस म्हणतो, तेव्हा आशाही निर्माण होते आणि संशयही. कल्पना करा, पुढच्या 10 वर्षात कॅन्सर लस ही पोलिओ शॉट सारखी सामान्य झाली तर, कॅन्सर होण्याआधीच थांबवता आला तर मोठं चित्र असं आहे, रशियाचं कॅन्सर लस अजून जादुई उपाय नाही, ती एक दिशा आहे, कदाचित भविष्यात मानवजातीचा सर्वात मोठा शत्रू हरवण्यासाठीची. हो, रस्ता लांब आहे, यशाची खात्री नाही, पण कॅन्सर विरोधात लस हा विचार आता सायन्स पुरता राहिला नाही. आता कदाचित हीच इतिहास लिहिण्याची पहिली पायरी आहे. कारण जेव्हा विज्ञानाला आशेची जोड मिळते, तेव्हा जग बदलतं.